Good evening, students. Today, another Wednesday. The date today is the 28th of October 2020. My dear students, now skipping page number 41 to 43, I am moving towards page number 44. Lesson number 2.3, Teeny Tiny. First of all, here is a traditional English story that creates horror and fun at a time. एकाच वेळेला ही जी कथा आहे ती मजेशीर तर आहे, गंमत तर तुम्हाला कळेलच, पण हॉरर म्हणजे थोडीशी भीतीदायक अशी पण वाटेल अशी ही स्टोरी आहे. द वर्ड्स टीनी टायनी रिपीटेड थ्रू आउट द स्टोरी ॲड टू दिस फन. आणि टीनी टायनी हा शब्द जो आहे तो ह्या स्टोरीमध्ये अनेकदा पुन्हा आलेला दिसेल स्टोरीच्या अनुषंगाने. आणि हा टीनी टायनी वर्डच स्टोरी वाचताना ऐकताना इट क्रिएट्स फन, मजा निर्माण करते, गंमत निर्माण करते. द स्टोरी टेक्स यू टू द वर्ल्ड ऑफ फॅन्टसी वेअर ऑर्डिनरी थिंग्स ऑल्सो ॲपियर मिस्टिरियस. ही जी स्टोरी आहे इट टेक्स यू टू द वर्ल्ड ऑफ फॅन्टसी. फॅन्टसी म्हणजे अद्भुतरम्य जगामध्ये तुम्हाला घेऊन जाणारी अशी कथा आहे. आणि वेअर द ऑर्डिनरी थिंग्स ॲपियर मिस्टिरियस म्हणजे रहस्यमय. म्हणजे काही वेळा या स्टोरीमध्ये अनेक अशा वस्तू आलेस, मीन्स कबर्ड, बोन, बेड, बट ऑल दिस थिंग्स लुक्स मिस्टिरियस. या कथेमध्ये ह्या ज्या वस्तू येणार आहेत ह्या थोड्याशा मिस्टिरियस दिसतील तुम्हाला, म्हणजे रहस्यमय वाटतील. कपाटाचा उल्लेख आहे पण मिस्टिरियस कबर्ड वाटेल तुम्हाला ऐकताना. या स्टोरीमध्ये त्याचा उल्लेख मिस्टिरियसली आलेला असेल, म्हणजे रहस्यमय असे ते कपाट वाटेल आपल्याला. तो बेड, त्या कथेमध्ये आलेल्या सगळ्या वस्तू या तुम्हाला रहस्यमय वाटतील. स्टोरीज ऑफ ओल्ड वुमेन आर कॉमन इन ट्रेडिशनल टेल्स ऑफ मेनी रिजन्स. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे स्टोरी म्हटलं की आजी, त्याच्याशी कनेक्टेड माणूस, मीन्स द ओल्ड पीपल, मीन्स द ओल्ड वुमन ऑलवेज tells us stories. Maybe it will be that old woman is our granny or our grandpa, anybody. म्हणजे कथा ह्या वृद्ध व्यक्तींशी, म्हाताऱ्या बायकांशी रिलेटेड असतात. अशीच ही कथासुद्धा वृद्ध एका म्हाताऱ्या बाईशी रिलेटेड आहे. आणि ती जी बाई आहे, ती जी वुमन आहे, शी इज सो टीनी टायनीचा अर्थ तर तुम्हाला माहिती आहे. टायनी म्हणजे छोटीशी. टीनी टायनी या वर्डने त्याच्यामध्ये एक रिदम निर्माण केलेलं आहे. जसं आपण टिकटॉक, डिंग डॉंग असं आपण म्हणतो, क्रिसी क्रॉस असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ह्या शब्दांमध्ये एक प्रकारचं राईम तयार होतं. आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचं राईम तयार झाल्यामुळे, म्हणजे यमक तयार झाल्यामुळे जरासं ते ऐकायला कानाला आल्हाददायक वाटतात. आता आपण बोलूया सर्वप्रथम या कथेच्या सुरुवातीला दिलेला एक छोटासा आपण म्हणूया त्याला होमवर्क, म्हणजे तो तुम्हाला आज करायचं आहे. तर त्याच्याविषयी आता आपण बोलूया. तो आहे पेज नंबर 44वर. काय आहे सुरुवातीला पहा. ॲट युअर लेफ्ट साईड देर इज अ वर्ड टीनी टायनी मीन्स व्हेरी स्मॉल. नाव इट इज ॲक्टिव्हिटी नंबर 1. यू नो दॅट ॲडजेक्टिव्ज डिस्क्राईब द नाउन्स. Adjectives gives more information about the nouns. ॲडजेक्टिव्ह कशाला म्हणतो? मी तुम्हाला अगदी 5वीला असल्यापासून मी माझ्या तोंडी हा शब्द ऐकतो. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. विशेषण हे नामाबद्दल अधिक माहिती देतं. ॲडजेक्टिव्ह गिव्ज मोर इन्फॉर्मेशन अबाउट द नाउन. नाउन म्हणजे नाम, शिकलोत आपण. तर या कथेमध्ये असे तुम्हाला बरेच ॲडजेक्टिव्ज आलेले दिसतील. पण आता या ॲडजेक्टिव्हच्या अनुषंगाने आपल्याला हा होमवर्क करायचा आहे. They describe many aspects of a noun. Find more examples that will fit in each of the boxes below. खाली तुम्हाला 8 बॉक्सेस दिसत आहेत, 8 बॉक्सेस दिसत आहेत. आणि हे 8 बॉक्सेस तुम्हाला ॲडजेक्टिव्हची वेगवेगळ्या ॲस्पेक्ट्समधून, म्हणजे वेगवेगळ्या अँगलमधून ओळख करून देताना दिसतील. ॲडजेक्टिव्ह म्हणजे कोणत्याही नामाबद्दल विशेष माहिती देणारा, अधिक माहिती देणारा तो शब्द, म्हणजे ज्याला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणतो किंवा मराठीमध्ये आपण ज्याला विशेषण म्हणतो. आता हे ॲडजेक्टिव्ह आपल्याला
त्या नामाची किती अँगल्समधून माहिती देतं, किती ॲस्पेक्ट्समधून माहिती देतं ते आपण पाहूया. यातला प्रत्येक चौकोन जो आहे तो त्या ॲडजेक्टिव्हचा एक एक ॲस्पेक्ट उलगडत जाईल. फॉर एक्झाम्पल पहिला जो चौकोन आहे तो साईज. ॲडजेक्टिव्ह शोज यू द साईज ऑफ द नाऊन. ॲडजेक्टिव्ह कित्येकदा तुम्हाला त्या समोर असलेल्या त्या नामाच्या साईजबद्दल माहिती देतं, म्हणजे त्याच्या आकारमानाविषयी माहिती देतं. जसं की आता मी तुम्हाला दाखवते. याला आपण म्हणतो बॉटल. बॉटल इज अ नाऊन. दिस इज ऑल्सो बॉटल. बॉटल इज अ नाऊन. आता या बॉटलला डिस्क्राईब करताना आपण याचं वर्णन कसं करणार? ह्या बॉटलचं बिग बॉटल, स्मॉल बॉटल. हा झाला कुठला ॲस्पेक्ट? साईजवरून सांगितलेला ॲस्पेक्ट, म्हणजे याच्यामध्ये साईज दाखवलेली असते. बिग स्पून, स्मॉल स्पून, याच्यामध्ये पण काय सांगितलेलं आहे? साईज सांगितलेली आहे. कित्येकदा आपण म्हणतो कोकोनट ट्री इज अ टॉल ट्री, बट तुलसी ट्री इज व्हेरी स्मॉल, बट व्हेरी शॉर्ट. टॉल, शॉर्ट, बिग, स्मॉल अशा प्रकारच्या, ह्यूज, टायनी, या प्रकारच्या या प्रकारचे जे ॲडजेक्टिव्ज असतात हे आपल्याला साईजबद्दल, नामाच्या साईजबद्दल माहिती देतात. आता दुसरा ॲस्पेक्ट आपण घेऊया एजविषयी. एज शोज यू द वर्ड समटाइम्स शोज यू द एज ऑफ दॅट पर्टिक्युलर थिंग. मीन्स यू कॅन कॉल इट यंग बॉय, ओल्ड मॅन, ओल्ड वुमन, यंगर लेडी. म्हणजे हे शब्द काय दाखवतात तुम्हाला? एल्डर ब्रदर म्हणजे माझा थोरला भाऊ. हे शब्द तुम्हाला काय दाखवतात? हे शब्द त्या व्यक्तीचं वय दाखवत असतात. सो दॅट इज ॲस्पेक्ट ऑफ द एज. नाव द थर्ड. नाव ॲडजेक्टिव्ज समटाइम्स डिस्क्राईब वन मोर ॲस्पेक्ट दॅट इज कॉल्ड शेप. कित्येकदा वस्तूचं वर्णन, वस्तूचं जे डिस्क्रिप्शन आहे ते शेपवरून पण केलं जातं. शेप सांगितलं जातो. जसं की रेक्टँग्युलर बॉक्स. आता याचा शेप कसा आहे? रेक्टँग्युलर आहे. मग इथे तुम्हाला त्याचं वर्णन कसं येईल? रेक्टँग्युलर बॉक्स. क्युबिकल बॉक्स, क्युबिकल बॉक्स और स्क्वेअर बॉक्स. राऊंड टीन, राऊंड टीन म्हणजे ह्या टीनचं वर्णन कसं आलं? ह्याचा शेप आहे राऊंड, मग राऊंड टीन. म्हणजेच ॲडजेक्टिव्ह समटाइम्स शोज यू द ॲस्पेक्ट ऑफ द शेप, म्हणजे त्याच्यामध्ये आकार पण सांगितला जातो. जसं की डायमंड शेप, स्क्वेअर शेप, रेक्टँग्युलर शेप, राऊंड शेप. यू कॅन से दिस राऊंड बँगल. सो राऊंड हा शेप आहे, म्हणजे शेपशी संबंधित अशी पण विशेषणं कित्येकदा असतात. थर्ड जो ॲस्पेक्ट आहे दॅट इज कलर. कित्येकदा एखाद्या वस्तूचं वर्णन करताना त्याचा रंग सांगितला जातो. जसं की पर्पल पाऊच. मग या पाऊचचं वर्णन त्याच्या रंगानुसार केलेलं आहे. पर्पल पाऊच, येलो पाऊच, रेक्टँग्युलर पाऊच, रेड ग्लास, रेड ग्लास, ब्ल्यू लॅम्प, ग्रीन लॅम्प, पर्पल लॅम्प, रेड अँड येल्लो लॅम्प. सो दिस इज ॲस्पेक्ट ऑफ कलर. म्हणजे कित्येकदा आपण एखाद्या वस्तूचं वर्णन करत असताना, जसं की आता तुम्ही मी घातलेल्या, अंगात घातलेल्या कुर्त्याविषयी बोलायचं झालं तर टीचर वेअर पिंक कुर्ता. मग आता कुर्त्याचं वर्णन कसं आलं आहे? तर पिंक या शब्दात आलेलं आहे. कॉटन कुर्ता, मटेरियलमध्ये पण सांगता येईल ते वर्णन. तर अशा प्रकारे कलर हा सुद्धा ॲस्पेक्ट लावला जातो एखाद्या विशेषणाला. चौथा मुद्दा आहे ओरिजिन. ओरिजिन म्हणजे मूळ. एखाद्या गोष्टीचं मूळची ती गोष्ट कुठली आहे हे सांगताना कित्येकदा हा शब्द वापरला. जसं की आपण म्हणतो चायनीज राईस, चायनीज फ्राईड राईस. चायनीज इज
द ॲस्पेक्ट ऑफ ओरिजिन. चायनीज हे त्या राईसचं म्हणजे तो जो भात आहे त्याचं वर्णन करणारा शब्द, तर तो भात कसा आहे, चायनीज आहे. इटालियन पास्ता, आता पास्ता कसा, तर इटालियन. इंडियन फूड, इंडियन डोसा, म्हणजे इंडियन म्हणजे त्या डोसाचं मूळ काय आहे, तर ते डोसा हा इंडियन आहे. तर अशा प्रकारे चायनीज, इटालियन, इंडियन, अमेरिकन, नेपाली, अशा प्रकार जर्मन्स, अशा प्रकारचे बरेचदा त्या वस्तूचं मूळ जिथलं आहे तो ॲस्पेक्ट वापरून त्या वस्तूचं वर्णन केलं जातं. नाव द 5th वन कॉलम, इट इज क्वालिटी. क्वालिटी म्हणजे काय, तर क्वालिटी म्हणजे गुण, त्या वस्तूचा गुण. जसं की काइंड टीचर, टीचर कशी आहे, काइंड आहे, प्रेमळ आहे. वाईज बॉय, वाईज बॉय, वाईज फ्रेंड, शहाणा मुलगा, शहाणा मित्र. नोबल, नोबल प्राईज, प्राईज कसं आहे, नोबल आहे. ऑनेस्ट डॉग, ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक, इमानदार. कुत्रा कसा आहे, ऑनेस्ट आहे. म्हणजे कुत्र्याचं वर्णन सांगणारा तो शब्द आहे. आणि हे त्याचं हा वर्णन सांगणारा जो शब्द आहे ऑनेस्ट, हे त्याचं काय आहे, विशेषण आहे. जसं की आता माझ्याकडे या 2 वस्तू आहेत पहा. फ्रेश टोमॅटो, आता या टोमॅटोचं वर्णन मी कित्येक गोष्टींमधून, कित्येक शब्दांमधून करू शकते, कित्येक ॲस्पेक्ट्समधून करू शकते. जसे की राऊंड टोमॅटो, फ्रेश टोमॅटो, रेड टोमॅटो. त्यानंतर आपण थोडासा तो आंबट असतो म्हणून आपण त्याला तो सुद्धा शब्द त्या ठिकाणी वापरू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी हे शब्द सांगतात. जसं की येलो, येलो अँड राऊंड लेमन, फ्रेश लेमन. मग येलो, राऊंड, फ्रेश हे वेगवेगळे ॲस्पेक्ट आहेत. म्हणजे हे त्याचे ॲडजेक्टिव्ज आहेत, विशेषणं आहेत. पण ही विशेषणं वेगवेगळ्या अँगलमधून घेतलेली आहेत. कधी ते रंगाच्या अँगलमधून सांगितलं की येलो लेमन, कधी सांगितलं त्याची क्वालिटी म्हणजे फ्रेश लेमन, कधी त्याचा शेप सांगितला राऊंड लेमन. आणि वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही त्याचं वर्णन करू शकता. अशा प्रकारे आपण क्वालिटीसुद्धा म्हणजे एखाद्या वस्तूची क्वालिटी सांगूनसुद्धा ते विशेषण म्हणून त्या शब्दाला आपण ते विशेषण म्हणून वापरू शकतो. आता पुढे जाऊया आपण मटेरियल. आता कित्येकदा आपण म्हणतो की मटेरियल एखादं दाखवायचं म्हणजे त्या वस्तूचं वर्णन मटेरियलवरून पण केलं जातं. की जसं आता मी सांगते, हे ग्लास जे आहे, हे ग्लास आपण म्हणतो प्लॅस्टिक ग्लास, मटेरियल आहे. प्लॅस्टिक इज अ मटेरियल. सिल्वर इज अ मटेरियल. सिल्वर लॅम्प, चांदीचा दिवा. ब्रास लॅम्प, ब्रास लॅम्प. ब्रास इज ॲडजेक्टिव्ह. ब्रास हे ॲडजेक्टिव्ह आहे. ब्रास म्हणजे पितळ, पितळी दिवा. मग आता हा दिवा कसा आहे, तर तो ब्रासचा आहे. मग ब्रास हे त्याचं काय झालं, ॲडजेक्टिव्ह झालं आणि मटेरियल ॲडजेक्टिव्ह झालं. आयर्न नेल, आयर्न नेल, आयर्न नेल म्हणजे लोखंडी खिळा. कॉपर लॅम्प, कॉपर लॅम्प म्हणजे तांब्याचा दिवा. ग्लास पिकॉक, काचेचा मोर, काचेचा मोर. वुडन फ्रूट, लाकडी फळ. आता वुडन स्पून, स्पून कसं आहे, लाकडी आहे. मग लाकूड हे काय झालं, मटेरियल आहे. ओके, मग हे झालं लाकडी स्पून म्हणजेच वुडन स्पून. प्लास्टिक, येस, प्लास्टिक नाईफ, प्लास्टिकचा नाईफ म्हणजे सुरी. ब्रास स्पून, ब्रास स्पून पितळी चमचा. कॉटन बड, कॉटन बड, कॉटन बड सुती बड आहे तो पानात घालायचा. आणि हे मगाशी दाखवल्याप्रमाणे प्लास्टिक लॅम्प्स म्हणजे या ठिकाणी काय दाखवलं गेलं आहे, हे
गोल्डन बँगल. मग गोल्ड इज अ मटेरियल, प्लास्टिक इज अ मटेरियल, ग्लास इज अ मटेरियल. आता ह्याला आपल्याला म्हणता येईल की वुडन पिन म्हणजे हे लाकडी लाटणं आहे, तर मग आपण ह्याला वुडन म्हटलं. म्हणजे त्या ठिकाणी आपण प्रत्येक वेळेला जसं की स्टील स्पून, स्टील, ग्लास, आयर्न, ब्रास, प्लास्टिक, गोल्डन, सिल्वर, कॉपर, आयर्न, ग्लास, ऑल दीज आर मटेरियल्स. सो जेव्हा तुम्ही एखाद्या वस्तूचं वर्णन करताना सांगाल की ती काचेची बाटली आहे, ती प्लास्टिकची बाटली आहे, सो ते त्याचं काय झालं, विशेषण झालं. काचेची बाटली हे नाव नाही, पण ती बाटली कशी आहे तिचं विशेष माहिती काय दिली, तर काचेची बाटली, ग्लास बॉटल, प्लास्टिक बॉटल. सो ग्लास अँड प्लास्टिक इज ॲडजेक्टिव्ह. नाव इट्स लास्ट वन, यूज. कित्येकदा एखाद्या वस्तूचं वर्णन करताना त्याचा यूज सांगितला जातो बरेचदा, आणि तो यूज हेच त्याचं काय असतं, ॲडजेक्टिव्ह असतं, म्हणजे विशेषण असतं. जसं की आत्ता मी तुम्हाला मगापासून दाखवते तो हा ग्लास तुम्ही बघताय, हा मेजरिंग ग्लास आहे. प्रत्येक कुठलीही पदार्थ मोजून घ्यायचा असेल तर आपण या ग्लासने मोजून घेतो. मग या ग्लासचा उपयोग काय आहे, यूज काय आहे, मेजर करणे, मेजरिंग ग्लास. मग आता ह्या ग्लासचं विशेषण सांगताना मेजरिंग हा शब्द मी वापरला. मेजरिंग इज ॲडजेक्टिव्ह अँड ग्लास इज नाउन. हा ग्लास कसा आहे ना, मोजायचा ग्लास आहे, प्रमाणाचा ग्लास आहे. सो मेजरिंग हे त्याचं विशेषण झालं, मेजरिंग ग्लास. रोलिंग पिन, याला इंग्लिशमध्ये म्हणतात रोलिंग पिन. पण ह्याचा उपयोग काय आहे तर आपल्याला सगळ्यांना माहिती की आपण लाटण्यासाठी त्याचा उपयोग करतो. आपण काय करतो, लाटण्यासाठी त्याचा उपयोग करतो. सो इट इज रोलिंग पिन. रोलिंग हे त्याचं ॲडजेक्टिव्ह आहे आणि हे आहे पिन, याला आपण म्हणतो पिन, रोलिंग पिन. रिंगिंग बेल, या बेलचा उपयोग काय, रिंगिंग बेल म्हणजे त्याचा उपयोग दाखवलेला आहे की तो रिंगिंगसाठी आहे. मग रिंगिंग हे त्याचं विशेषण झालं, बेलचं विशेषण. रिंगिंग बेल, सिल्वर बेल, स्मॉल बेल. बघा कितीतरी वेगवेगळ्या ॲस्पेक्ट्समधून मी याचं वर्णन केलं. म्हणजे वेगवेगळ्या अँगल्समधून, वेगवेगळ्या गुणधर्मांवरून मी याचं वर्णन करू शकते. या एका वस्तूचं वर्णन मी वेगवेगळी विशेषणं वापरून करू शकते. त्यालाच आपण वेगवेगळ्या अँगलमधून केलेले की ॲस्पेक्ट्समधून केलेलं वर्णन असं आपण म्हणतो. त्यानंतर आपण म्हणतो ड्रिंकिंग वॉटर. अजून एक तुम्हाला दाखवायचं मला. हा बाऊल आहे, सगळ्यांना माहिती आहे, हा बाऊल आहे अँड दिस इज स्पून. आता याचं वर्णन आपण यूजच्या माध्यमातून कसं करणार, बघा यूज हा ॲस्पेक्ट्स वापरून कसं करणार. सर्विंग बाऊल, सर्विंग बाऊल म्हणजे सर्विंग स्पून. लोकांना सर्व करताना आपण काय करतो, याचा वापर करतो. मग ह्या दोन्हींचा उपयोग काय, तर सर्विंग करणे म्हणजे वाढण्यासाठी उपयोग करतो. मग ह्या दोघांचं विशेषण पण तेच झालं, सर्विंग स्पून, सर्विंग बाऊल. तर अशा प्रकारे कित्येकदा वस्तूंच्या उपयोगावरून सुद्धा त्याचं विशेषण बनवलं जातं. आता आपल्याला अशा प्रकारे हे 8ही जे कॉलम आहेत, हे 8 कॉलम वापरून साईजनुसार, एजनुसार, शेपनुसार, कलरनुसार, ओरिजिननुसार, क्वालिटीनुसार, मटेरियलनुसार आणि यूजनुसार आपल्याला प्रत्येक कॉलममध्ये 5-5 गोष्टी लिहायच्या आहेत आज होमवर्क म्हणून. प्रत्येक कॉलमचा एक शब्द पहिला मी लिहून दाखवेन, पण पुढचे 4 शब्द मात्र तुम्हाला लिहायचे. त्याच्यामध्ये आपण काय काय लिहिणार आहोत बघा, ॲडजेक्टिव्ह पण लिहिणार आहोत आणि विशेषण, ॲडजेक्टिव्ह पण लिहिणार आहोत आणि नाऊन पण लिहिणार आहोत. फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवते, साईजमध्ये स्मॉल शब्द आहे दिलेला, त्याच्यावर मी सांगते. जसे की स्मॉल स्पून, एज यंग बॉय, शेप स्क्वेअरवरून तुम्हाला सांगता येईल स्क्वेअर पॉकेट किंवा स्क्वेअर नोटबुक. कलरवरून सांगता येईल पिंक ड्रेस. म्हणजे तिथे ॲडजेक्टिव्ह पण हवं आणि नाऊन पण हवं. अशा प्रकारे तुम्हाला हे 8ही कॉलममध्ये, प्रत्येक कॉलममध्ये तुम्हाला 5-5 गोष्टी लिहायच्या. त्यातली पहिली गोष्ट मी लिहिलेली असेल, तुम्ही उरलेल्या 4 गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत.
4 वस्तू आणि त्यांचे प्रत्येकाचे त्या कॉलममधले ॲडजेक्टिव्स तुम्हाला लिहायचे. आता आपण पाठाकडे वळूया. टीनी टायनी हा लेसन पाहत असताना आपल्याला दिसेल की या ठिकाणी टीनी टायनी इज ॲन ओल्ड वुमन अँड इट इज अ फोक स्टोरी. आय मस्ट टेल यू अ ट्रेडिशनल फोक स्टोरी. जसं की आपली भोपळ्यातली आजी होती नाही का, तर ती स्टोरी कशी ट्रेडिशनल ओल्ड स्टोरी आहे, ट्रेडिशनल फोक स्टोरी, ही पारंपरिक लोककथा आहे. एक लोककथा आणि पारंपरिक, ट्रेडिशनल म्हणजे पारंपरिक, की परंपरेने ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे अशा त्या प्रवाहित होत आलेल्या कथा आहेत. तशी ही परदेशातली टीनी टायनी स्टोरी आहे. जशी आपली आजी भोपळ्यातल्या म्हातारीची गोष्ट एकदा तरी सांगतेच आपल्या नातवाला, तसं फॉरेनची आजी टीनी टायनी ही जी कथा आहे ती आपल्या नातवाला एकदा तरी सांगतेच. तर अशी ही कथा आहे, ट्रेडिशनल फोक स्टोरी आपण तिला म्हणू शकतो. At the right side of the page you can see there 3 words. The first word is churchyard, grave and supper. Churchyard means an enclosed area around a church where people are buried. चर्चच्या अवतीभोवती असणारा असा भाग ज्याच्यामध्ये लोकांना बरी केलं जातं, बरीड म्हणजे पुरलं जातं, ती जागा ज्याला आपण ग्रेव म्हणतो किंवा ज्याला आपण चर्चयार्ड असं म्हणतो. चर्चयार्ड म्हणजे चर्चच्या आवारामध्ये कित्येकदा आपले जे नातेवाईक, त्या ख्रिस्ती धर्माचे जे नातेवाईक असतात ते वारल्यानंतर त्यांना चर्चयार्डमध्ये पुरलं जातं, सो त्याला आपण चर्चयार्ड म्हणतो. दुसरा शब्द आहे ग्रेव. ग्रेव इज अ प्लेस वेअर अ पर्सन इज बरीड. ग्रेव म्हणजे आपण मराठीत म्हणूया समाधी, अशी जागा जिथे एखाद्या व्यक्तीला मेल्यानंतर पुरलं जातं, ती ग्रेव. आणि सपर मीन्स लास्ट मील ऑफ द डे, दिवसातलं शेवटचं जेवण, ज्याला आपण सपर असं म्हणतो, म्हणजे सगळ्यात शेवटचं जेवण दिवसभरातलं, ज्याला आपण रात्रीचं जेवण म्हणू. तर अशा प्रकारे ही स्टोरी, याची क्लिप मी तुम्हाला पाठवते, तुम्ही स्टोरी बघाल, वाचाल आणि ऐकाल पण. स्टोरी खूप सोपी आहे. त्याच्यानंतर आपण वळूया पेज नंबर 47च्या इंग्लिश वर्कशॉपकडे. तर याचीसुद्धा मी तुम्हाला क्लिप पाठवणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल डिस्क्राईब द टीनी टायनी, पेज नंबर 47 इंग्लिश वर्कशॉप. क्वेश्चन नंबर 1, डिस्क्राईब द टीनी टायनी वुमन्स हाऊस युजिंग डिटेल्स फ्रॉम द स्टोरी अँड युजिंग युअर इमॅजिनेशन. आता त्या टीनी टायनी त्या स्त्रीचं घर आणि त्या घरातल्या सगळ्या वस्तूंचं वर्णन त्या ठिकाणी करायला सांगितलेलं आहे. हा पहिला प्रश्न काही तुम्हाला सोडवायचा नाही आहे, पण दुसरा प्रश्न तुम्हाला पाठाच्या अनुषंगाने फिल इन द ब्लँक्सच्या रूपामध्ये सोडवायचं आहे. तिसरा जो क्वेश्चन आहे तोही तुम्हाला सोडवायचा आहे. द वर्ड टीनी टायनी इज अ कंपाऊंड वर्ड दॅट इज अ वर्ड मेड ऑफ 2 words. वर्ड like teeny tiny are mostly used in informal language, children's stories and songs and folk tales, etc. Write other words like teeny tiny. जसं मराठीमध्ये बघा अडगुलं मडगुलं असतं, इटुकलं पिटुकलं असे शब्द असतात. हे कसे वर्ड्स आहेत? हे कंपाऊंड वर्ड्स आहेत. जसे की इथे या स्टोरीमध्ये टीनी टायनी हा जो वर्ड आहे, मराठीमधले आता मी तुम्हाला सांगितलं पण अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं, याला काही मिनिंग नाही आहे, इट इज मिनिंगलेस. पण लहान मुलांना एक रिदम मिळावा किंवा त्या रिदमवर ते जेवत असतात, त्यांचं आनंद लुटत असतात, तो रिदम निर्माण करण्यासाठी शब्द रचलेले. अगदी तसेच हे इंग्लिशमधले शब्द आहेत आणि आपल्याला त्या शब्दांना कंपाऊंड वर्ड असं म्हणतात. आता इथे प्रत्येक ठिकाणी एक कंपाऊंड वर्डचा अर्धा भाग दिला आहे आणि अर्धा भाग आपल्याला पूर्ण करायचा आहे. फर्स्ट वर्ड इज इन्सी, इन्सी विन्सी. इन्सी विन्सी स्पायडर असं ही कथा आहे, एक पोएम आहे लहान मुलांची. टिकटॉक हे तर आपल्याला माहीतच आहे. फ्लिप फ्लॅप, हिकरी डिकरी, हिकरी डिकरी डॉग, द माऊस रॅन अप द क्लॉक. जो हिकरीचा कंपाऊंड वर्ड का आहे? डिकरी. चिट चॅट, क्रिस क्रॉस, डिंग डॉंग, बाऊ वाऊ. तर हे तुम्हाला त्याचा जो कंपाऊंड वर्ड आहे तो तुम्हाला लिहायचा आहे. नाव इट्स क्वेश्चन नंबर 4 अँड क्वेश्चन नंबर 6. आता आपल्याला क्वेश्चन नंबर 4 आणि 6 करायचा आहे. 5 काय आहे तो आधी बघूया. थिंक ऑफ अ रिस्पेक्टिव्ह स्टोरी अबाउट ॲन ओल्ड वुमन फ्रॉम युअर मदर टंग. ट्राय टू ट्रान्सलेट
इट इंटू इंग्लिश. तुम्हाला एक तुमच्या लहानपणीची ऐकलेली कथा जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी शोधून काढायची आहे आणि ती इंग्लिशमधून ट्रान्सलेट करायची आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 4कडे वळू. So, question number 4. Use the list of adjectives you have made in the activity on page number 44. पेज नंबर 44 वर तुम्ही जे करणार आहात त्याचाच तो भाग आहे आणि ते करण्यासाठी तुम्ही जे पेज नंबर 44 वरचे वेगवेगळ्या ॲस्पेक्ट्समधले जे ॲडजेक्टिव्ज वापरलेत की नाही, तर त्याचा उपयोग करून तुम्हाला काय करायचे आहेत, वाक्य बनवायचे आहेत. मिनिंगफुल अँड फनी सेंटेन्सेस. If you can write funny and meaningful sentences using one or more words, more of these adjectives. For example, त्यांनी 2 वाक्य करून दाखवले. तर तुम्ही असे त्या जे पेज नंबर 44 वरचे चौकोनातले जे वेगवेगळे ॲडजेक्टिव्ज केलेले शोधून काढलेत ॲडजेक्टिव्ज आणि त्याचे नावं, ते वापरून तुम्ही या ठिकाणी 2 तरी वाक्य एक्स्ट्रा अशी करून दाखवावीत, म्हणजे करायची आहेत तुम्हाला. फॉर एक्झाम्पल आता त्याने इथे एक दाखवले, अ बिग रेड एंड फाउंड अ बिग रेड ग्रेन ऑफ कॉर्न इन अ बिग रेड हाऊस. म्हणजे त्याच्यामध्ये एक रिदम पण आलेला आहे. सारखे तेच शब्द वापरून त्या ठिकाणी राईम्स निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला. दॅट इज कॉल्ड फनी सेंटेन्स. द लिटल सिल्वर फेरी कट द लिटल सिल्वर पेपर विथ द लिटल सिल्वर सीझर्स. तर अशा प्रकारचे तुम्हाला ॲटलिस्ट ही 2 वाक्य लिहायची आहेत आणि याच्या जोडीला 2 वाक्य तुमची स्वतःची तुम्हाला करायची आहेत. क्वेश्चन नंबर 5. थिंक ऑफ अ रिस्पेक्टिव्ह स्टोरी. क्वेश्चन नंबर 5 तुम्हाला करायचं नाही आहे, आय एम व्हेरी सॉरी. क्वेश्चन नंबर 6. डिस्कस अँड राईट ब्रीफली. तुम्हाला हे जे शब्द आहेत, हा जो 6वा प्रश्न आहे तो केवळ डिस्कस करायचा आहे, तो सोडवायचा नाही आहे. त्याने ब्रीफली राईट करायला सांगितलं आहे. वॉट शुड यू डू वेन यू फाइंड समथिंग इन द स्ट्रीट. आय एम व्हेरी सॉरी, हा करायचं आहे तुम्हाला क्वेश्चन. समजा जर तुम्हाला रस्त्यामध्ये एखादी वस्तू मिळाली तर व्हॉट शुड यू डू, तुम्ही काय केलं पाहिजे. इफ यू फाइंड एनिथिंग ऑन द स्ट्रीट, ऑन द रोड, यू शुड नॉट टच दॅट थिंग ॲट फर्स्ट. तुम्हाला त्या वस्तूला स्पर्श करायचा नाही आहे, कारण आपण हल्ली ऐकत असतो या वस्तू धोकादायक असू शकतात. सो आय विल नॉट टच दॅट थिंग अँड आय विल इन्फॉर्म द पोलीस इमिजिएटली. हे तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर त्या ठिकाणी लिहायचं आहे. म्हणजे 2 वाक्यात तुम्हाला उत्तर फक्त सांगायचं की जर तुम्हाला एखादी वस्तू रस्त्यात सापडली तर तुम्ही काय कराल, याचं 2 वाक्यात तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 6 मधला दुसरा भाग, याचे पण मी क्लिप पाठवणार आहे, पण तुम्ही आता फक्त त्याचा अर्थ काय आणि कसा सोडवायचं ते लक्षात घ्या. व्हॉट कुड हॅव हॅपन वेन द ओल्ड वुमन सेड टेक इट. जेव्हा शेवटी ती ओल्ड वुमन, टिनी टायनी वुमन जेव्हा बोलते त्या बोनला, आतून म्हणजे जो कोण ओरडत असतो की गिव्ह मी माय बोन, गिव्ह मी माय बोन फ्रॉम द कपबोर्ड. somebody was shouting there, no? So what could happen when she heard take it. ज्या वेळेला ती बाई म्हणते, when she speak take it, जेव्हा आतून आवाज येतो की माझं बोन मला द्या, माझं हाडूक मला द्या, आणि ती पटकन रागाने म्हणून जाते की घेऊन टाक. तर व्हॉट कुड हॅपन, काय घडलं असेल असं तुम्हाला वाटतं. कदाचित तुमची उत्तरं वेगवेगळी असू शकतात. आपल्याला असे वाटलं की टेक इट म्हटल्याबरोबर आज जो कोणी लपलेला आहे, somebody who was hidden in that cupboard, suddenly or immediately he could come out and find for the and search for the bone. तर अशा प्रकारे तुम्हाला पेज नंबर 44 वरचा होमवर्क करायचा आहे आणि मी त्याची क्लिप पण पाठवते तुम्हाला. आणि पेज नंबर 47 वरचं इंग्लिश वर्कशॉप करायचं आहे. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 अँड क्वेश्चन नंबर 5 तुम्हाला सोडवायचा नाही आहे, पण क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 अँड 6 हा तुम्हाला सोडवायचा आहे. त्याच्या क्लिप्स मी तुम्हाला पाठवते, त्याही बघून घ्या. आणि यू शुड रीड दिस स्टोरी ॲटलिस्ट 1 टाईम.
before we solve all these questions. Okay, now let me finish.